आपल्या सर्वांच्या आनंदाचा प्रसंग आहे तो म्हणजे आपली सर्वांची लाडकी कालिंदीचा अमृत महोत्सव सोहळ्याचा एक शानदार कार्यक्रम इथं सादर होत आहे. आणि विशेष म्हणजे आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार आहोत. साखरवाडीला असल्यापासून कालिंदी जेव्हा शाळेत होती तेव्हा एक हुशार विद्यार्थिनी म्हणून तिचा लौकिक होता आणि याचा आम्हा सर्व भावंडांना अभिमान होता. कालिंदीच्या आयुष्यामध्ये कायम उत्साह भरभरून ओसंडून वाहत असतो. त्यामुळे तिच्या आयुष्याला 75 वर्ष झाली यावर अजून सुद्धा विश्वास बसत नाही. मी तिला कधीही कंटाळलेला किंवा निरुत्साही असं पाहिलं नाही. आजही तिचा तोच उत्साह कायम आहे. शास्त्रीय संगीतातील कोणतेही प्रशिक्षण न घेता संगीतातले बारकावे, सूर, ताल वगैरेंचं अचूक माहिती असणारी आमची बहीण कालिंदी, चित्रकलेचं प्रशिक्षण न घेता सुंदर कलाकृत्या बनवणारी कालिंदी, हिचा आज इथे अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे आपल्या सर्व कुटुंबांमध्ये हा आज एक मोलाचा दिवस म्हणून गणला जाईल. मी तिच्याकडनं बरेच गोष्टी शिकलो. आमच्या घरातला कुठलाही कार्यक्रम असू दे, त्या सर्व कार्यक्रमामध्ये तिने तन मन धन लावून प्रत्येक कार्यक्रम हा अतिशय सुशोभित म्हणजे डेकोरेट केलेला. कालिंदी म्हणजे आमच्या अण्णांची अतिशय लाडकी मुलगी. अण्णांच्याच संस्कारात वाढल्यामुळे तिचं आयुष्य म्हणजे सुसंस्कारित आणि कुठल्याही गोष्टीला धैर्याने तोंड देणे आणि लोकांची खेळीमेळीने वागणे, आनंदाचं आयुष्य आतापर्यंत तिने घालवलेलं आहे. आणि याबद्दल इथे हजर असलेलं कोणतीही व्यक्ती नाकारू शकणारच नाही. आज 75 जर त्यांनी आपल्या आयुष्याचं सिंहावलोकन केलं तर निश्चितच तिला एक तिचं समृद्ध आयुष्य दिसून येईल याबद्दल मला खात्री आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक हुशार व्यक्तींशी आपला संपर्क येतो आणि आपल्याला वाटतं की त्यांच्याकडून काहीतरी चांगलं शिकावं. तर माझ्या आयुष्यामध्ये भेटलेल्या चांगल्या व्यक्तींमध्ये कालिंदीचं स्थान हे निश्चितच मानाचं राहिलेलं आहे. मी या तिच्या अमृत महोत्सवाच्या प्रसंगी परमेश्वराला प्रार्थना करतो की तिचं आयुष्य कायम निरोगी, सुखी आणि समाधानी राहावं. धन्यवाद. श्रीराम समर्थ. कालिंदीवर काही बोलायचं म्हणल्यावर मला पटकन आठवलं, हिने आर्यनच्या बारसाच्या कार्यक्रमात म्हणलेला एक अभंग, माझे माहेर पंढरी. थोड्या कर्नाटक क्लासिकल दाखमीने गायलेला हा अभंग म्हणजे त्या दिवशी जमलेल्या घरगुती मैत्रिणीचा परमोच्च बिंदू होता. गायन हा तिचा अनेक गुणांपैकी असलेला एक गुण. तिचा विचार केला तर गायनाबरोबरच कलाकुसर असो, रांगोळी असो, पाककृती असो किंवा सामाजिक कार्य, सगळंच उत्कृष्ट. प्रल्हाद मामांच्या बरोबरीने कष्ट करून तिने बनवलेलं सुंदर घर म्हणजे सियाराम बनला. त्या सुंदर घराच्या आठवणी आजही आपल्या सर्वांच्या मनात ताज्या आहेत. वेगवेगळ्या रागांवर आधारित दिवाणखान्याच्या भिंतीवर लावलेली चित्रे आल्या आल्या पटकन कोणालाही आकर्षित करायची. ते घर पाडायचं ठरलं तेव्हा सगळेच जण हळहळले होते. त्या घराचा निरोप समारंभही खूप छान पद्धतीने आयोजित केला होता. पण तिचं आत्ताचं घरही सगळ्यांची आवभगत करणारं, कालिंदीचा हात पिळल्यामुळे सुंदर सजवलेलं, सुबक आणि तापटीक ठेवलेलं, तिच्यातलं इंटेरियर डिझायनरची साक्ष देणारं असं माझ्या अनेक माहेरांपैकी एक माहेर आहे. तिच्या कुटुंबाबद्दल बोलायचं म्हणलं तर शिल्पा आणि शिती दोघांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवली. आपल्या परिवारात इयत्ता 10वी आणि 12वीत बोर्डात आलेली शिल्पा एकटीच. अद्यापही तिचा रेकॉर्ड कोणी मोडलेला नाही. लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने बोलणार, प्रेमाने वागणार. महाराज म्हणतात ना, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मौन ना जगा माझी. तर हा एक फार तिचा मोठा गुण आहे. याबरोबरच प्लास्टिक निर्मूलनाचं कार्यात असणारा तिचा सहभाग, यावरून सामाजिक कार्यात तिची आवड आपण सर्वजण पाहतोच. यावरून मला एक कविता आठवली. कवी नाव आहे टिळकांची. ताई तो फूल गडे माझे, ताई तो नक्षत्र की माझे. ही एक सुंदर कविता आहे. त्यातलं एक कडवं, ताई कशी प्रत्येकाला आपल्या तेजाने दिपवून टाकते आणि तिचं ते नक्षत्रापेक्षा कसं निराळं आहे, स्वयंभू आहे ते सांग.
कवी म्हणतो, तू तर तेजस्वी करशील येईल जवळ तुझ्या त्याशी. नक्षत्रांचा गण चमके गे हा उसन्या तेजे. निराळे वैभव तव तेजे. ताई लता आणि कालिंदी या माझ्या मोठ्या बहिणींसाठी अगदी रास्त असं हे वर्णन आणि कालिंदीसाठी तर अगदी चपकल बसतं. असं तिचं अनेक गुण आणि अनेक आठवणी आहेत. पण यापेक्षा जास्त कौतुक केलेलं तिलाही आवडलं नाही. म्हणून या प्रसंगी सौ कालिंदी आणि कल्लानामा यांना आरोग्यदायी सुखसंपन्न दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वराची प्रार्थना करून ही माझं मनोगत संपत. आमची कालिंदी म्हणजे आमच्या सर्व भावंडांमधला ॲक्सिस आहे. आमच्या सगळ्या भावंडांना तिने जोडून ठेवलेलं आहे. केवळ आमच्या सर्व भावंडांना नाही तर तिच्या सासरकडच्या सर्व लोकांचा पण तो ॲक्सिस आहे. त्यांनाही तिने जोडून ठेवलेला. हे कसं साध्य होतं? तर अंतःकरणामध्ये जर सर्वांविषयी प्रेम भावना असेल तरच हे साध्य होतं. कबीर म्हणतो, "झाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय." प्रेमाची आलीच अक्षर ज्यांनी हे बाळगली त्याला पंडित मिळला. ज्ञानेश्वर माऊलींनी सज्जनांचं वर्णन केलंय. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, दे सर्वाई सदा सज्जन. म्हणजे दाद नसलेला चंद्र आणि ताप नसलेला सूर्य असं हे सज्जनांचं वर्णन कालिंदीला अगदी लागू पडतं. फुलं नित्य फुलतात आणि ज्योती अखंड जळत असतात. आयुष्याचं पण असंच आहे. नाती तोडायला एक क्षण पुरेसा असतो, पण जोडणं मात्र आयुष्यभराचा खेळ असतो. आपल्या जवळच्यांच्या चेहऱ्यावर हसू घालण्यासाठी आठवणी पुरेशा असतात. तेव्हा कालिंदीच्या 25व्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिला आयुष्यभर आरोग्य, प्रेम आणि आनंद वाटत राहण्यासाठी 3 वेळा शुभेच्छा. या 75 निमित्त जे लिहिले आले ते वाचून दाखवते. तत्सम तुला शुभेच्छा आणि दीर्घायुष्य लाभो हा आशीर्वाद देते. तू म्हणजे अगदी ग्रेट हं. जी लोक तुला ओळखतात ते तुझी चौकशी केल्याशिवाय राहत नाही. तू सगळ्यांवर छाप पाडीस हं. साखरवाटी बाहेर जायचं म्हटलं की आपल्या दब्बूचे जवळगोळी असणारच. तू चित्रकलेत हुशार, गाण्यात पहिला नंबर, स्वयंपाकात हुशार, बोलण्या वागण्यातही चातुर्य. तुझे गुण सांगावे तेवढे कमीच. लवकरच लग्न होऊन तू दिल्लीत गेलीस. घरात तुम्ही तिघं. दिल्लीत स्थायिक झाल्यावर मामा परदेशात गेल्यामुळे तू घरची बाहेरची सर्व जबाबदारी पार पाडलीस. अकिलाने प्रेमाने सांभाळलेस. आता तर माझी सल्लागार झालीस. आजही तू आनंदाने उत्साहाने मामाची जबाबदारी पार पाडत आहेस. तुला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. कालिंदी हे नदीचं नाव. नदी कशी उत्साहात खळाळत जाणारी तशी माझी ही कालिंदी. तिच्याबद्दल मला 2-4 आठवणी सांगायच्या. कालिंदी लग्न करून साखरवाडी येऊन दिल्लीला गेली. दिल्लीला गेल्यावर सगळंच नवीन होतं. तिथली भाषा नवीन, तिथलं कल्चर नवीन, सगळं नवीन. पण तिने सहजपणे ते सगळं आत्मसात केलं आणि ती हिंदीवाली आणि दिल्लीवाली पण झाली. आम्ही दिल्लीला गेलो होतो तिच्याकडे आणि खूप दिवस राहिलो. तिचं ते अगत्य आदरातिथ्य बघून प्रत्येक दिवस हा जसो का आमच्यासाठीच आहे असं तिचं वागणं होतं, तिचं बोलणं होतं. ते इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं. वाह! त्यानंतर आम्ही काश्मीरला सुद्धा तिच्याकडे जाऊन आलो. तिथेही आम्ही महिनाभर राहिलो. काश्मीर म्हणजे काय म्हणतात ना, की आपल्या देशाचा मुकुट, त्या मुकुट आणि तिचं घर इतकं सुंदर. बाहेर की गुलाबाची प्रचंड फुलं आलेली आणि घर सुंदर, बाहेर अंगण सुंदर, ते फुलं सुंदर, सगळं सुंदर आणि काश्मीर सुंदर. पण तिची लहानपणची आठवण म्हणजे प्रसाद लहान होता. महिना 1.5 महिन्याचा असेल साधारणतः. आणि तो दिवसा झोपायचा आणि रात्रभर रडायचा. कालिंदी उठून बसायची लगेच रात्री 10 वाजताच आणि प्रसादला मांडीवर घेऊन एक मांडी हलवत 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 रात्रभर बसून राहायची. ताई तो जो मी बघते प्रसादला, ताई तो असं म्हणून रात्री. ही माझी एक छान आठवण आहे की प्रसाद तिच्या मांडीवर असताना अजिबात रडायचं नाही. खाली ठेवलं की रडायला सुरुवात. अशी गंमतच होती त्यावेळी.
75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे तिचं पुढे सर्व आयुष्य आनंदाचं, भरभराटीचं, समृद्धीचं, सुखशांतीचं आणि आरोग्य संपन्न जावो ही परमेश्वरी प्रार्थना करते.